आंबट जाऊन गोड आलं नाही. एक आंबा कच्चा आहे तोपर्यंत ते आंबट आहे. आंबा कधी पूर्णत्वाला जातो, पाडाला येतो, तेव्हा आतलं चव बदललं आणि बाहेरचं रंग बदललं. तसं वाल्याचं वाल्मिकी झाला म्हणून वाल्याचं चेहऱ्यावर काय बदललं? तेच चेहरा होतं, तेच शरीर होतं. बरोबर आहे ना? तेच चेहरा, तेच शरीर आहे. मग बदलावा रूप रंगाचं नाही महाराज. बदलावा ते रूप आणि रंगायचं नाही, बदलावा वाल्या कोळीचं आतलं बदलावा होणे. म्हणजे मला म्हणायचं सर्वांना, कोणाला कोणाला तुम्हाला देव पाहायचा आहे, खरं आम्ही भक्ती करतो, खरं आम्ही सर्व लोक भक्ती मार्गात आहोत तुम्ही म्हणता ना, भक्ती कधी रुजते माहिती आहे? बरोबर आहे महाराज. मी 30 वर्ष झालं, मी 50 वर्षापासून करतोय, आम्ही 20 वर्षापासून दिंडी करतोय, आम्ही वारी करतोय, आम्ही पूजा करतोय, दररोज मंत्र जप करतोय, 10,000 मंत्र म्हणतोय, उपवास करतोय, हे करतो. एवढं करून सुद्धाही हे भक्तीचा परिणाम झाला नाही. लक्षात आलं मी काय म्हणतो? परिणाम याचं झालं. मला म्हणायचं, हे भक्तीला आम्ही मनापासून केलं. कळलं ना? उपचार म्हणून करायला लागले, नुसता करायचं म्हणून करायला लागले, त्याला मन लावून केलं नाही. मला म्हणायचं 25 वर्षामध्ये तुम्ही करणार संसारामध्ये बरेच बदलाव झाला नाही? सांगा बघू, संसारामध्ये बदलाव झाला का नाही? 25 अगोदर होत, 25 वर्षाचा 30 वर्षाचा अगोदर होता तसंच तुम्ही आहात. पहिले कौलरी होत, आता स्लॅब झाले. पहिले सायकल होत, आता कार झाले. बरोबर. 30 वर्षामध्ये सर्वसामान्य व्यक्ती मेहनत करून कष्ट करून 2-4 मुलं झाले, मुलं मोठी झाले, मुलींचे लग्न झालं, बंगला गाडी झालं, आज 10-20 कोटीचा माणूस झाला. हे 20 वर्षाचं मेहनत नव्हे? पटपट सांगा. 20 वर्षाचा मेहनत आहे ना? मग हे मन लावून केलं म्हणून झालं काय आपोआप झालं? पटपट सांगा. मन लावून केलं म्हणून झालं काय आपोआप झालं? घाम गळलंय ना, मन लावलंय ना, जीव तोडून केले ना, आवडीने केले ना, जिद्दीने केले ना, एवढं सगळे तळमळून केल्यामुळं सामान्य माणूस आज करोडोपती झाला, मेहनत केले म्हणून. बरोबर आहे ना? मग तुम्ही 50 वर्ष भक्ती केला, त्यात प्रगती दिसतच नाही. डू यू अंडरस्टँड? 30-35 वर्ष 40 वर्ष झालं तुम्ही, त्यात काही नाही, बदलावा नाही, तुमच्या चेहऱ्यावर नाही, आत नाही, समाधान नाही, मग प्रगती झालं नाही. एक दिवस सोडून जायचं तोडके मोडके. संसार मध्ये प्रगती होते. दगड मातीचे ढिगारा, पासबुक वर आकडा, शेतात शेत, कारखान्यात कारखाना, सगळं जमीन जुबला. हे सर्व 30 वर्षात तुम्ही जीव तोडून केला म्हणून ते झाला. आणि 50 वर्ष केलं भक्ती झालंच नाही, म्हणजे सोडून जायचं संसारला, जीव ओतला आणि जन्मजन्मांत येणार भगवंतावर जीव ठेवून भक्ती केलं नसल्यामुळं आत काय डेव्हलप झालं नाही. लक्षात आलं? म्हणजे भक्ती म्हणजे कळतंय ना, आतला बदलाव म्हणजे भक्ती आहे महाराज. वाल्याचा वाल्मिकी झाला, ऋषी झाला, रामचरित्र लिहून ठेवला. एक सामान्य वाट मारी आदिवासी मनुष्य एक ऋषी मुनींच्या पदवीला गेला. म्हणजे वाल्यांचा बदलावा काय आहे महाराज? तुम्ही म्हटला शरीरवर बदलावा झाला नाही, त्याची आत मनात जे होतं ते बदल. एक संत दर्शनमुळे क्रूरता नष्ट झाली, तिथं दयाभक्ती निर्माण झाली. ज्या जीबीनं तो शिवी घालत होता त्या जीबीवर राम आला. ज्या कुऱ्हाड घेऊन दुसऱ्यांच्यावर प्रहार करत होता त्या कुऱ्हाड घेऊन मारायच्या जागेवर जप माळ आली. दुसऱ्यांचे रक्त अंगाला लागलं तर रंगपंचमी म्हणत होता. आणि छोटी मोठी काय तर झालेल्या गोष्टीला त्याला डोळ्यात पाणी भरायला लागले. त्योच 7 रांजण खड भरले. हजारो माणसांना तो मारून एक खडा टाकत होता रांजण मध्ये. नारद मुनींचे मुळे 12 वर्ष राम नाम जप केला. नारद मुनी येऊन आशीर्वाद दिल्यानंतर रामायण लिहायला सुरुवात करायचं म्हणून
कमंडल घेऊन नदीला वाल्मिकी ऋषी स्नानला गेले. स्नान करून येत असताना, कमंडल मध्ये पाणी घेऊन स्नान करून येत असताना एक कोणतर शिकार करणार जो मनुष्य होता, झाडामध्ये नेम लावून बसला होता. एक पक्षीला तो नेम धरून मारला. लक्ष आहे ना सर्वांचं? नेम धरून मारला. पक्षीला लागून बाण लागला. बाण पोटाला लागला आणि उंचीवर झाडावरचा पक्षी येऊन खाली फडफडत आलं. स्नान करून चाललेल्या वाल्मिकी ऋषींच्या हातात कमंडल घेऊन कुटीरकडे चालले होते. बाण लागलेला ते पक्षी येऊन वाल्मिकी ऋषींच्या पायावर पडलं. पायावर पडलेला ते पक्षी पाहिल्या पाहिल्या खाली बसला. कमंड मधलं एक 4 थेंब पाणी तोंडात घातला. जीव जात असताना ते पक्षी याच्या चेहऱ्याकडे पाहता पाहता त्याचे डोळे 4 थेंब अश्रू आले. त्याला मांडीवर ठेवून येऊन बसला. शेवटचे घोटभर पाणी पिवते डोळे झाकायच्या टाइमला त्याचे तळमळ बघून वाल्मिकी ऋषींच्या डोळ्यामध्ये अश्रू धारा लागले. तुम्हाला सर्वांना माझा एक प्रश्न आहे. तुम्हाला सर्वांना प्रश्न आहे आणि मीच उत्तर सांगतो. काय प्रश्न आहे? काय प्रश्न आहे सांगा. हजारो माणसानं कुऱ्हाड घेऊन असं तोडत असताना एक दिवस मी तो रडला नाही. बरोबर आहे? हो म्हणा की. हजारो माणसांना तोडत असताना एक दिवशी त्याच्या डोळ्यात पाणी आलं नाही. आणि एक निराधार पक्षी, कळले ना, एक अनाथ पक्षीला कोणतर मारले आणि त्याच्यावर पायावर पडल्यानंतर ते जीव जायचं बघून त्याला सहन झालं नाही. डोळ्यात पाणी आलं. बरोबर आहे ना? काय झालं? हा प्रॉब्लेम आहे. इकडे बघ, मी काय तर म्हणाला, इकडे बेचैन होऊ नका. थोडं तुम्ही लक्ष दिलं तर मला बोलायला बरं. मला म्हणायचंय, शेकडो हजारो जीवाला स्वतः कुऱ्हाडनं मारत होता आणि त्याच्या अंगाला कसं रक्त लागतंय. तो रंगपंचमी सारखा नाचत होता. माणसं ओरडलं तर त्याला लय बरं वाटत होतं. तसा हात पाय तोडत होता. आणि आज एक पक्षी, कोणतरी एक व्यक्ती मारला, शिकार करायला जाऊन मारला. एक पक्षी ह्याच्या पायावर पडल्यानंतर त्याच्या डोळ्याला धारा लागली. माणसं किती तर मारला, तो रडला नाही. एक साधा पक्षीसाठी तो रडतोय. का रडतोय महाराज? तेव्हा त्याचे पाषाणसारखं हृदय पाषाणसारखं होतं. एक संत संग आणि संतांचे आशीर्वाद झाल्यामुळे ते पाषाणसारखं हृदय आज फुलासारखं फुलले. आणि आतला क्रूरता बदल झाले म्हणून त्याच्यामध्ये दया निर्माण झाल्यामुळे त्याच्या डोळ्यात पाणी आले. म्हणून संत म्हणतात, कृत पुण्योदय नरतनु दुर्लभा ಶರಣರ ಸಂಗವ ಮಾಡೋ ನಿಜ ಶಿವ, ಶರಣರ ಸಂಗವ ಮಾಡೋ ನಿಜ ಶಿವ. ಕೃತ ಪುಣ್ಯೋದಯ ನರತನು ದುರ್ಲಭ, ಕೃತ ಪುಣ್ಯೋದಯ ನರತನು ದುರ್ಲಭ. ಹಿತವಾಗುವುದು ನೆರೆ ನೋಡು ನೋಡು ಶಿವ, ಶರಣರ ಸಂಗವ ಮಾಡು ನಿಜ ಶಿವ, ಶರಣರ ಸಂಗವ ಮಾಡು ನಿಜ ಶಿವ, ಶರಣರ ಸಂಗಮ ಮಾಡು.
मन मोहिसी केड मन मोहिसी केड बेड बेड शिव शरणर संगव माडु निज शिव शरणर संगव माडु निज शिव शरणर संगव माडु कमल बिन बेड बेड शिव शरणर संगव माडु निज शिव शरणर संगव सद्गुरुनाथ महाराज की जय। नमः पार्वतीश्वर महादेव। कर्नाटकातले संत म्हणतात कृत पुण्योदय नरतन दुर्लभा. किती तर जन्मात तू पुण्य केलंय म्हणून एवढंच एक महान जन्मात तू आले. माझं काय काय आहे, किती कोटीचा लाखाचा आहे, वर्षाला टर्नवर किती आहे, काय फार महत्वाचं नाही. एक मजूरगार असू दे, झोपडीत असू दे, वाड्यात असू दे, घरात असू दे, रस्त्यावर असू दे, माणसा भगवंत एवढा मूल्यवान तुला मनुष्य जन्म दिला. जगात प्रत्येक वस्तूंची किंमत करता येते, मनुष्य जन्माचं किंमत करता येत नाही. आमच्याकडे पैसे असलं तर बंगला, गाडी, कार काय पाहिजे ते खरेदी करता येते. खरे पैसे देऊन खरेदी करण्यासारखे नाही महाराज. हे मनुष्य जन्म लास्ट टाइम बेस्ट एकदा चालले. बेंगळुरूला जाऊन आणू शकत नाही, मुंबईला जाऊन आणू शकत नाही, अमेरिकेला जाऊन आणू शकत नाही. 25 लाख दिले तर कार येते, 50 लाख खर्च केला तर बंगला मिळते. बरोबर आहे. सोनं नाणं वस्तू पैसे भरपूर काही जगामध्ये मिळू शकतात. कारण एकदा आलाय, एकदाच आम्ही जगात आहे. कुठल्या क्षणात हे जगाला सोडून जातो हे बोलता येत नाही. न मिळण्यासारखी दुर्मिळ वस्तू एकच आहे. म्हणून संत म्हणतात हे मनुष्य जन्म एकदाच आपल्याला मिळाला, आणि मिळालं म्हणून आम्ही सूर्यचंद्र सारखे लाखो वर्षाचा नाही आहोत. क्षणोक्षणी जीवन प्रवाहाचं चाललंय. भगवंताने दिलेलं हे जीवन आयुष्य संपत चाललंय. ते काळ ते वेळ संपून जगाचं यात्रा, जगाला नमस्कार म्हणून आम्ही जगात न जायचं अगोदर जगाचंत्रे आम्ही ईश्वराचं जगत आणि मजात असणार देवाला पाहून हे जीवन धन्य करून घेण्याकरता मनुष्य जन्म. संत म्हणतात सर्व काय परत परत, खरं मनुष्य जन्म परत नाही. हे कुठे तर जाऊन आणता येत नाही. हे सर्व कोण दिले? आई वडील. बरोबर आहे ना. 9 महिने 9 दिवस आई पोटात ठेवली, पालन पोषण करून हे निसर्गाने आई वडिलांना दिली, आणि भगवंत चांगले जन्माला पाठवला. मनुष्य जन्माला यायचं सोडून कुठला तर पशु प्राण्यांचा जन्माला आला असता, कोणांच्यावर कंप्लेंट केला असता. बरोबर आहे ना. राजा धृतराष्ट्र म्हणजे कळलंय, पांडूचे भाऊ. कळलं ना. पांडूचे भाऊ राजा धृतराष्ट्रला भगवंताने सर्व दिला. लक्ष आहे ना सर्वांचं. पांडू हस्तिनापूर देशाचा राजा होता. पांडू बसायचं सिंहासन सोन्याचे. पांडूचे डोक्यावरच करोडो किमतीचा डोक्यावर सोन्याची किरीट होत. विस्तार हस्तिनापूरचे राजा, रत्नसिंहासन, 10,000 हत्ती घोडे, छत्र छामर, वैभव, सोन्याची पालखी, सोन्याची रथ, 10,000 सेना, हत्ती घोडे, सगळं राजवाडा. एक देशाचा अधिपत्य भगवंत दिला, आणि ती सुंदर पत्नीला दिला. गांधारी एवढं रूपवती होती. सुंदर एवढा पत्नीला दिला. गांधारी रूपवती पत्नी, 1 पोर. कळलं ना. अति सुंदर बायको, 1 पोर, एक संपूर्ण देशाचं आधिपत्य, राज्य सिंहासन भगवंत सर्व दिला. एक देशाचा राजा, सिंहासनचे अधिपती, एक सुंदर पत्नीचे पती, सुंदर पोरांचे बाप झाला. 100 वर्ष जगात जगला. देशाचा राजा होऊन
सुंदर रूपवतीच्या नवरा होऊन जगला. खरं हे कुठलाही वस्तू बघितलं नाही. 100 वर्ष तो अंधारात जगला महाराज. मला काय म्हणायचं माहिती आहे, आंधळा होऊन एक देशाचा राजा, एक भाग्यवान पत्नीच्या नवरा होण्यापेक्षा आम्ही गड इंग्लज मध्ये मजुरी काम केलं तर सुद्धा डोळे घेऊन आज आईला बघतो, आमच्या परिवाराला बघतो, जगाला बघतो म्हटलं तर आंधळा राजापेक्षा जगाला बघणार आम्ही रोजगार असलं तरी लई श्रीमंत आहोत. कळलं मी काय म्हटलं? आम्हाला सिंहासन नसेल, आम्हाला सोन्याचे किरीट नसेल, बरोबर आहे, आम्हाला देशाचा आधिपत्य नसेल, खरं 9 महिने 9 दिवस कोण पोटात ठेवून आम्हाला जन्म दिला मी त्या आईला पाहतो. सुखदुःखात हात धरून पाठ लागलेल्या बायकोला पाहतो. पोटात जन्माला छोटी मोठी गरिबीतले 2 पोराला पाहतो. आकाशातले नक्षत्र पाहतो, सकाळीच्या सूर्याला पाहतो, विस्तार समुद्राला पाहतो, वाहणारी गंगेला पाहतो, भूमीला बघतो, कोटी कोटी फुल्याला फुलं बघतो. भगवंताचे रूप रंगाचं 1 रुपया बी न देता 100 वर्ष ईश्वराचा जग नावाचं पिक्चरला बघून तृप्त होतो म्हटल्यानंतर आंधळा राजापेक्षा डोळे घेऊन असणार आम्ही त्याच्यापेक्षा श्रीमंत आहोत महाराज. काय आहे जगाला? जगात असून तो काय पाहिला नाही. आम्ही जगाला सगळं पाहून आम्ही डोळे भरून घेतो म्हणजे कोण सावकार? बरोबर आहे. देव आम्हाला काय दिला तुम्ही म्हणताय का नाही? प्रत्येकाचे म्हणणं आहे, बरोबर आहे. देव आम्हाला काय दिला, आम्हाला काय दिला, आणि काय द्यायला पाहिजे? मूर्खा, काय द्यायला पाहिजे तुला? जगण्याकरता शरीर 100 वर्षाचं दिलं नाही काय? म्हणून म्हणतो संत संगमुळे काय होतोय? आतलं बदलावा. भक्ती म्हणजे काय आहे? आतला बदलावा. भक्ती साधना म्हणजे काय? आतलं बदलावा. आणि ईश्वरला जवळ करण्याकरता काय करायला पाहिजे? आतलं बदलावा. आतलं बदलावा कधी होतोय त्या क्षणात ते वाल्यासारखं वाली एक ते ऋषी पदवीला गेलं. त्याचं एवढं तर तुम्ही कोण पाप केलं नाही. संसारामध्ये एवढं करून सुद्धा आम्ही दुःखी आहे. किती देवानं देऊन सुद्धा आमचं मनाला अजून समाधान नाही. छोटी छोटी संसारामध्ये तुझं काय माझं काय काय चाललंय? नको ते घाण गोष्ट सगळं आम्ही आत ठेवून त्यालाच खत पाणी घालून एक दुर्गंध आत भरले. बाहेरच आम्ही सगळं स्वच्छ व्हायला लागले, आत स्वच्छ व्हायला तयार नाही. बरोबर आहे का? देवघर स्वच्छ केलं, किचन स्वच्छ केलं, बेडरूम स्वच्छ केलं, अंगण स्वच्छ केलं, परडा स्वच्छ केलं. हे सगळं स्वच्छ करण्यामध्ये आमच्या आत एक मन आहे ते स्वच्छच केलं नाही. अंगण घर स्वच्छ करतोस तसा तुझे मनाला कधी स्वच्छ करतोस? त्या क्षणामध्ये देवाला हुडकू नको, तुझे मनामध्येच महादेवाचा साक्षात्कार. आणि आत घाण ठेवून तू काशीला गेलं तर काय, रामेश्वरला गेलं तर काय. म्हणून आम्ही म्हटलो गंगा 2. गंगा कोण कोण 2? एक भूमीवर वाहणारे गंगा आणि एक गुरूंचे मुखातनं वाहणारे गंगा. कळलं ना? भूमीवर जे गंगा वाहतोय ना, हे भूमीला समृद्ध करते. अनाज उत्पत्तीला आम्ही तुम्ही पाणी प्यायला, कपडे धुवायला, पापनाश करायला, तापनाश करून घ्यायला भूमीवरचे गंगा पाप ताप सर्व नष्ट करते. खरं ते मनातलं घाण नष्ट करत नाही. भूमीवरचे गंगा ताप पाप नष्ट करते, जमीनला समृद्ध बनवून ते अनाज निर्माणला कारणीभूत होते. खरे गुरूंच्या मुखातनं वाहणार जे ज्ञानाचे गंगा आहे बघा, आमचे मनातले मळ नष्ट करते, आतून पवित्र करून भगवंताचे साक्षात्कार करून देतोय. ह्याला ज्ञानगंगा म्हणतात. म्हणून संत फार सुंदर सांगतात की भक्ती नाद प्रियनुवल्ला, वेद प्रियनुवल्ला, भक्ती प्रिय नम्म कूडल संगम देवा. भक्ती म्हणजे काय महाराज? भक्ती म्हणजे काय? आमच्यावर आम्ही किती जीव आहे, आमच्यावर आम्ही किती माया आहे, आमच्यावर आम्ही किती काळजी आहे बघा. तेवढंच देवावर आम्ही जीव लावून, जीवापेक्षा जीव लावून आम्ही प्रेम करतो बघा, त्यालाच भक्ती म्हणतो. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे काय नाही, प्रेम. संसारात केलं तर ते वेगळं, मुलांवर केलं तर त्याला माया वात्सल्य म्हणतात. बरोबर आहे?
पती सतीमध्ये असणार त्याला बी प्रेमच म्हणतात. आणि धन दौलतीवर प्रेम केलं तर त्याला लोभ म्हणतात. कळलं ना? पती पत्नींच्या मध्ये असणार प्रेम तेच, मुलांच्यावर असणार प्रेम तेच, धनावर असणार प्रेम तेच. इथं लोभ म्हणतोय, तिथं प्रेम म्हणतोय, तिथं आशा म्हणून घेतोय. जगाचे वस्तू व्यक्तींच्यावर प्रेम ठेवणार ते मोह माया काम भावना म्हणून घेतोय. आणि शुद्ध मनातलं जे प्रेम आहे हेच प्रेम कधी आम्ही देवावर प्रेम ठेवतो त्यालाच भक्ती म्हणतो. धनावर ठेवला तर लोभ, पत्नीवर ठेवला तर विषय, मुलांवर ठेवला तर मोह, ईश्वरवर ठेवला तर त्याला भक्ती म्हणून सांगतो. भक्ती प्रिय नम्म कूडल संगम देवा. खरं दुर्भाग्य आहे आम्ही जीव लावून मन लावून प्रेम करत नाही. मीरा केली, कळलं? त्याने इतिहासामध्ये का आहेत म्हणजे त्याने जीव लावून प्रेम केले. श्वासोश्वासात, मनात, ध्यानात, स्मरणात, कर्तव्यात, कार्यात, झोपेत, स्वप्नात, जाग्यात, सगळ्याकडे तिथं पाहिलं तिथं तो कृष्णच दिसत होता मीराबाईला. नदी किनारीला बसून मैं अपने तो नारायण की, मैं अपनी तो नारायण की, मैं अपनी तो नारायण की हो गई आपकी दासी रे, हो गई आपकी दासी रे, दासी रे, दासी रे, दासी रे. पग घुंघरू बांध मेरा नाची रे, पग घुंघरू बांध मेरा नाची रे. मामा कुठले एक संस्थानिक राजा होता म्हणून जग नमतय. पटपट सांगा. 4 बकरींच्या बरोबर फिरणारा, खांद्यावर घोंगडा, हातात काठी, काय मोठा शास्त्र धर्म देव कुठला पंडित काय भगवद्गीता काय नाही. रानात तानात कुठं तर असं फिरणार एक व्यक्ती जगाला देव का झाले माहितीये का? देवासाठी जगून त्याने देव होऊन गेले म्हणून जग त्यांना नमला. प्रश्नच नाही. दुसरा अजूनही तुम्हाला सांगतो, आम्ही मोठे मोठे राजे महाराजे म्हणून मोठे मोठे संस्थान निर्माण केलं तर सुद्धा हजारो वर्षानंतर ते संस्थान ते राजवाडा पडून गेले. लक्षात आलं? खरं एक महात्मा जगाच्या उद्धारासाठी जे महात्मा येऊन गेला, आम्ही तुम्ही बांधलेला संस्थान आणि राजवाडे पडून जातात. खरे जगाचा उद्धार केला. महात्मांचं कीर्ती कधी तुटून पडत नाही. महाराज सूर्यचंद्र सारखं शाश्वत असतंय. ते शाश्वत मध्ये शाश्वत व्यक्ती म्हणजे बाळू मामा आहेत. इथं भक्ती, सख्य भक्ती, सुधामा, ಜ್ಞಾನ ವೈರಾಗ್ಯ ಭಕುತಿಯ ಕೊಡುವಂತ ನಮ್ಮ ಹರಿದಾಸರ ಕೊಂಡಾಡೋ ಕಥಾಶ್ರವಣ ಮಾಡು ಪಥ ವೈಕುಂಠಕ್ಕೆ ಇದು ನೋಡು ಕಥಾಶ್ರವಣ ಮಾಡೋ. अवंतीपूर मध्ये भगवंताच्या नित्य भजन कीर्तन करून भगवंताच्या भक्ती मार्गात चालणार एक परमभक्त आहे तो सुधामा. बरोबर आहे? भक्त सुधामा. आणि कोणाच्या सानिध्य मिळालं सुधामाला? लहानपणापासून अगदी तरुण वयात देव भगवान कृष्ण भगवानच्या तो सकाळ 12 ते 14 वर्षपर्यंत एकत्रच गुरु सांदीप मुनींच्या सानिध्यामध्ये सर्वांनी राहून अभ्यास करत असताना सुधामा भगवान कृष्ण भगवानच्या दोघांची मैत्री झाली. महाराज पाणी सोडून कसं मासं राहत नाही देवा, कृष्णा तू माझ्या प्राणाचा प्राण जीवाचा जीव म्हणून तुला सोडून राहत नाही म्हणून आज फार दुःखी आहे. गुरूंच्या सानिध्यामध्ये जात असताना डोक्यावर हात ठेवून भगवान म्हणतात, अरे जन्म जन्मांतरच तुझं माझं संबंध आहे आणि आज मी तुला सोडलो असं नाही.
सुखामध्ये दुःखामध्ये कुठल्याही क्षणामध्ये मला हाक मारला तर कधी तुझे पाठीशी आहे हे तुला वचन देतो म्हणून द्वारकेकडे कृष्ण भगवंत गेले आणि तो अवंतीनगरकडे आला. माता पितांचा सेवा केला, आई वडिलांचा देहांत झाला, आज सुदामा निराधार झाला. समाजामध्ये इकडं तिकडं देव भजन कीर्तन करत मंदिर मंदिर फिरायची. या प्रसंगामध्ये एकांगी हे जीवन जगायला नको, काय तर ह्याच्यावर चांगला संस्कार तर आहे. व्यक्तीची पाठीमागे जबाबदारी द्यायल्याशिवाय तो पळत नाही. काय तर त्याला जबाबदारी द्यायला पाहिजे. म्हणून गावाबाहेर एक तोडकी मोडकी झोपडीत जीवन जगणारे गरीब परिवार, आकाशातले नक्षत्र बघायचं असलं तर बाहेर बघायला जात नव्हतं, घरातच बसलं तर वरच्या नक्षत्र दिसत होतं. आणि आज त्या घरला दरवाजा नाही, एक नाही दोन नाही, घरामध्ये 4 माती मडकं भोजन बनवायला झोपायला 2-4 चटई सोडलं तर ते घरामध्ये काही नाही. सुशीला नावाच्या कन्या बरोबर विवाह पूर्ण झाले. सतत देवाच्या भक्तीने देवाच्या वेड लागलेलं हो सुदामा गावोगावी नारायणा नारायणा गोविंदा गोविंदा म्हणून कीर्तन भजन करत गावोगावी फिरत होता. म्हणता म्हणता 30-35 वर्षे निघून गेले महाराज. हे सुखदुःखाच्या जीवनामध्ये घरात खायला अन्न नाही, खरं घरात भरपूर पाय ठेवायला जागा नाही, एवढं मुलं झाले. सुशीला देवी 21 पोरांची आई, 21 पोरांची आई. एक वेळ अन्न मिळाला न मिळालं म्हणण्यापेक्षा सारखं वरचेवर घरात अन्नच नसणार. शेतात काय तर आहे बाबा, शेतकरी राबून घरात धान्य वगैरे येते, काय तर आंबील प्यावं, पूर्वजन मिळून ठेवलं काय तर धन दौलत आहे मन काय तर म्हणावं, काही नाही. सुखदुःखाचे जीवन गाडी वडता वडता आज 35 वर्ष पूर्ण झाले. अनेक कष्टमध्ये सुद्धा एक दिवस माहेर म्हटले नाही. संसारामध्ये आम्ही कसे आहोत माहितीये का? संसारामध्ये आई बहिणी लोक कधी खुशी असतात माहिती आहे? कपडे लता खाणं पिणं व्यवस्थित, सोनं नाणं गंटन गळ्यात, इकडं तिकडं, शालूवर शालू, कपड्यावर कपडे. नवरा कधी माहेरला जा, हे काय फोन कुठले काय, सगळं शिस्त ठेवलं तर लई वर्णन करतात. आमचे हे देवासारखं. त्यातलं त्यात हे सोनं म्हटलं तर आई बहिणी लोकांना का थोडं डाऊन झाल्यामुळे जरा हसवतो, हसून कथेकडे जा. आई बहिणी लोक सोनं म्हणजे लई माया, बरोबर आहे ना? म्हणून 75,000 झालं काय 65 माहिती नाही मला. आम्ही कधी दुकानला जातो खरं सोनं आणायला नाही, आशीर्वाद द्यायला. भक्त लोकांचे दुकान आहे. एक मोठी घरात ते नवऱ्याला दररोज म्हणत होती, काय म्हणून, 30 वर्ष झालं लग्न करून, आमच्यासाठी काय आहे, आमच्यासाठी काय आहे? म्हटलं मीच आहे की. म्हटलं 6.25 फूट आहे आणि आयुष्यभर सांभाळतो, शेव्यालाच उभारलंय. म्हटले तुमच्या पाठी मग बॉडी गार्ड होऊन आम्ही उभारलंय. 4 लोकांच्यात येणार जाणार, बसणं उठणं, लग्न मुहूर्त, पाहुणे पै, मोठ्या घरातले लोकांना काय आम्ही सांगायचं, 4 लोकां व्यवस्थित राहील. अगं तू काय म्हणतो, तुझे मंत्रच कळत नाही मला. हळूहळू हे साडी घेऊन असं मुंडाळ म्हटली, सोनं पाहिजे म्हटली. मोत होईल म्हणा हाकली. सोना पाहिजे. नवरा म्हटला सोनं पाहिजे. म्हटलं तर किती पाहिजे? बायको म्हटली मी गळ्यात घातला तर मी वाकायला पाहिजे. तेव्हा नवरा म्हटलं 30 वर्ष संसार मध्ये मी किती बोललो तर मी तू वाकली नाही तर सोन्याला वागणार आहे? सोन्याला वाकणार आहे? मी वाकायला पाहिजे तेवढं सोनं ना. कळलं बघ बे, बरोबर आहे ना? कळलं बघ बे. मराठीमध्ये काय म्हणतात? मान तुटायला नको, वाकायला पाहिजे. आणि मला काय म्हणायचं, मान वाकण्यासारखी बाई नव्हती. रिक्षामध्ये वगैरे बसवलं तर पुढचं चाक वरनं जायला पाहिजे.
2 सोयाबीन पोते टाकल्यासारखं. कधी वाकणार रे बाई? ते म्हटलं हे बाईचं मान वाकणं एवढं सोनं काय मला द्यायचं होत नाही, आणि हे बाई काय का बसत नाही. आणि बायका माणसं बी ते कधी काढतात माहिती आहे का? फाईल ताटात जेवण वाढायचं. कोण कोण हसायला लागले बघा, हे त्यातच कॅटेगरी नंबर 3 मधलेच आहेत बघा सगळे. जेवण ताटात वाढायचं, बिचारा भाकरी मोडायचं अगोदर सुरू केलं, ते हात काय खायला लागलाय काय प्यायला काय कळतच नाही. प्रश्न, तुमची बहीण तसं केली, तुमचा दादा तसं गेलं, तुमची आई असं केली, अमुक झालं तमुक झालं, हे झालं ते हू हू किती म्हणायचं प्रश्नच नाही. ताटात वाढूनच म्हणजे खरडा खायला काय भाजी खायला काय कळत नाही. खरडा म्हणजे कळते ना अशी खार. मी कुठेतरी एक वेळ मला कोणतर नेले होते थोडे लोक असं प्रवचनामध्ये चांदणी भोजन करायचं म्हटले. काय म्हटले? चांदणी भोजन माहितीये? हा, चांदणी धाबा नव्हे, कुठल्या तरी गावात प्रवचन होतं, चांदणी भोजन करायचं म्हटले सर्वांनी. मी बी हो म्हटलो. चांद यायला पाहिजे किती रात्री 9 साडेनऊ ला सगळे डबे आणले. टेरिसवर मी बी बसलो होतो. मला मध्ये बसून सगळे वाढत होते. एक मावशी एवढं हिरवं चटणी वाढली, दुसरं मावशी एवढं हिरवं हरभऱ्याची भाजी वाढली. ह्यांच्या बरोबर बोलता बोलता प्रश्नच नाहीये, हरभरे भाजीला हात घालायचं सोडून ते हिरवं चटणीला हात घातलं. उंडाच्या तोंडात गेलं बघा. चांद सूर्यासारखा दिसायला लागला. त्या दिवसापासून मी चांदणी भोजन बंद केलं. कळलं मी काय म्हणतो? नवऱ्याला सारखं सांगत होती नमगे नेती नमगे नेती, ना प्रश्न नाही. भंगार सोनं एवढं काय द्यायचं होत नाही. हे बाई गबस होत नमगे ना भांडी वगैरे क्वाट 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 हे तेवढं द्यायचं होत नाही. खराब झाला. खरं ह्याचा एक सोनार मित्र होता, रामभाऊ सोनार म्हणून. दररोज त्याच्या दुकानात जाऊन बसणार दुपारी. आज काय तर दुःख असलं तर तोंड चेहऱ्यावर जरा बदल असते.